एक 2-3 वर्षापूर्वी आता नवीनच चालू केलं होतं बिझनेस मी. माझा एक इव्हेंट होता, तर तिथे सर्वसाधारणपणे 1000-1500 लोकांचा जेवणाचा माझा कॉन्ट्रॅक्ट होता. बरोबर. तर तिथे जेवण मला समोरच्या पार्टीवाल्यांनी 1500 लोकांचं सांगितलं होतं, पण अचानक 300-400 लोक वाढली. तर मग रात्रीचे 9:30-10 वाजले होते. तर मग मला त्यांचं जेवणाची व्यवस्था करून देणंच होतं. तर मग त्यावेळेस रात्रीचे 10 वाजता मी सर्व काही म्हणजे दुकानं वगैरे पण ऑलमोस्ट शॉप्स वगैरे बंद होते, पण मी कुठून कसं तरी मॅनेज केलं आणि त्यांना ते जेवण 200 लोक जेवायची होती बाकी, कारण काय रात्री संध्याकाळचा इव्हेंट होता आणि एंड आपला इव्हेंटच्या एंडला आपली घरातलीच माणसं शक्यतो जेवायची वगैरे असतात किंवा आपली फॅमिली मेंबर्स. तर मग त्यांना जेवण नाही मिळालं तर मग ते पार्टीवाल्यासाठी थोडं अपमानास्पद असतं आणि केटरिंगवाल्याचं पण नाव तेवढंच हे होतं. पण त्यावेळी माझ्यासाठी तो चॅलेंजिंग टास्क होता.